उरण तालुक्यातील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने 25वे रौप्य महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन उरण तालुक्यातील माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उरण तालुक्यातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ तसेच बहुसंख्य विद्यार्थी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून यावेळी द्रोणागिरी स्पोर्ट्सचे अध्यक्ष महादेव घरत यांनी अपंगांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्पर्धेचे रौप्य महोत्सव लाभ उठवण्यासाठी सहभाग घेण्यात आला। तसेच यावेळी अपंग ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांनी आपल्याशी संवाद साधलाय। तसेच कार्यकर्त्यांनी आणि अध्यक्ष महादेव घरत यांनी या संदर्भात आपल्याला माहिती दिली आहे। आज गेले 25 वर्ष हे होते। आज पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये दिव्यांगांना समाविष्ट करून घेण्यात आले। याच्यामध्ये आज आमच्या दिव्यांग बांधवांनी त्याच्यात सहभाग होऊन आज एक चांगल्या प्रकारचा एक हे दिला नोंदवलेला आहे। आणि माधव घरत साहेबांनी जो काही आमच्या दिव्यांगांना एक संधी देऊन त्यांचा एक गुणगौरव केलेला आहे, त्याबद्दल आम्ही माधव घरत द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष माधव घरत साहेब यांचे खूप खूप आभार मानतो। दिव्यांग सामाजिक संस्था उरण ही आज गेले 4-5-6 वर्ष दिव्यांगांसाठी दिलेलं आहे। आणि आज जर माधव घरत साहेबांनी जर त्यांच्यासाठी जर एक मोलाचं पाऊल उचलले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो। 25 वर्षापासून ते भरपूर मेहनत घेतात आणि आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ते आणि सर्वांना व्यवस्थित सर्व कार्यकर्त्यांना त्यांचे सभासद पण त्यांच्यासाठी भरपूर मेहनत घेतात आणि ते त्यांच्यावर पण त्यांचा भरपूर प्रेम आहे आणि ते संपूर्ण सर्वांना सांभाळतात। 10 किलोमीटरचा मोठा प्रवास राम सर आपल्याला विनंती असेल प्लीज राम सर तिकडे त्यांचं बोलून कामगिरी पाहतील। ज्येष्ठ नागरिक असतील, पॉलिटिशियन असतील, डॉक्टर, इंजिनियर सर्वांनी उत्कृष्ट पद्धत आणि अतिशय रंगतदार स्पर्धा द्रोणागिरी विशेष म्हणजे स्पेशल दरवर्षी त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि अतिशय त्याच्यामध्ये असल्यामुळं आमच्या खेळाला एक वेगळा आनंद निर्माण होतो। ते स्पर्धा अतिशय रंगतदार होतो। या स्पर्धा कंडक्ट करत असताना विशेष म्हणजे आमचे सर्व टीम पोलीसवाले असतील, ट्रॅफिकवाले असतील किंवा आमचे स्वयंसेवक असतील, सर्व पायलट असतील, त्यांचं अतिशय सहकार्य चांगलं असल्यामुळं कोणालाही कोणती इजा झाली नाही आणि स्पर्धा। शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।